कट झाला दादा काल. अच्छा, रुपाली रोशन ताई. ठीक आहे ताई, सांग आता काय म्हणते रुपाली. रोशन बावणे. रोशन बावणे कुठनं बोलत आहे ताई? माझं गाव आहे मुरजा. मुरजा. तहसील कोणता आहे? लाखांदूर. तहसील लाखांदूर. हो. जिल्हा? भंडारा. अच्छा, भंडारा. आणि गाव कोणतं आहे तुझं? मुरजा. 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 नंबर काय का तुझा ताई? 70 30 70 30 38 38 31 91. 31 91. किती पर्सेंट आहे ते तुला दिव्यांगत्व? 40 आहेत सर. 40 आहे ताई. ठीक आहे. पायानी आहे? माझा तर UDI कार्ड बनून नाही राहिला दादा. नाही, तुझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे का? नाही. डोळ्याचा. बरं बरं. काय काय विषय आहे तुझा? UDID कार्ड नाही बनत आहे? हो. बरं, काय कारण आहे UDID कार्ड न बनण्याचं? आता मागे मी गेली होती हॉस्पिटलला. तर त्या मॅडम म्हणत होत्या 30% बनेल बा आता. 40% आहे तर तिथून 10% म्हणजे कमी होतील बा, असे म्हणला त्यांनी. आता काय होतं? एका डोळ्याला किती देतात दादा पर्सेंटेज? 30%. आता मग त्याच्यासाठी दोन्ही डोळे म्हणजे निकामी करावं लागेल का आता? काय? मग का दादा कारण की जे तसेच म्हणत आहेत ना. मग पण जशी माझी परमनंट बनलेली आहे ना दादा पहिलेपासूनच. सरांनी चेक केला, मॅडमनी चेक केला, तेव्हा 40% दिला ना. हा हा. काही असं पैसे देऊन काही आम्ही असं काही काम केलं नाही. कारण की त्यानं खुद आपल्या हाताने चेक केलं, मशीनद्वारे चेक केला, तेव्हा 40% दिला ना. आता जे आमचे 40% आहेत तेवढीच द्यायचं ना. जास्त काही आम्ही मागतही नाही आहोत. ताई, तुझे आमदार कोण आहे का? नाना भाऊ पटोले. नानाभाऊ पटोले यांना भेटली का? नाही. बरं. कोणतं हॉस्पिटल आहे तुझं? भंडारा. भंडाऱ्याचं कोणतं हॉस्पिटल आहे? नाव काय त्या हॉस्पिटलचं? जनरल हॉस्पिटल. ग्रामीण नाही का? हा? ग्रामीण रुग्णालय. ग्रामीण रुग्णालय भंडारा. तू मुरजापासून भंडारा किती लांब आहे? 80-90 किलोमीटर येते. अरे बापरे, हो का? तर तुझं तर ते लाखांदूरला जात असतील ना तू तर? हो. नाही, तुझे हे सर्टिफिकेट बनवायला कुठे जाते तर? आम्ही भंडाऱ्यालाच जातो दादा. पण माझी बनलेली आहे ना परमनंट. पण ते कसे आता UDI कार्ड साठी ऑनलाईन करा म्हणत आहेत. म्हणजे ऑफलाईन बनलेली आहे. आमची ऑफलाईन बनलेली आहे ते माझ्या सर्टिफिकेट. आता लक्षात ऑनलाईन करा म्हणत आहेत. ज्या जुन्या ऑफलाईन बनल्या त्यांना आता रिन्युअल करून ऑनलाईन करत आहे. तेव्हाच हो. UDID कार्ड निघत आहे, बरोबर आहे? हो. आता तुझं ते ऑनलाईन करायला तू गेली असशील तर तुला चेकअप साठी सांगितलं असेल, तर तेव्हा आता तुला म्हटलं असेल त्यांनी की 30% देऊ, 40 मिळणार नाही, असं झाला ना विषय तो. हो. टेन्शन सुरू आहे का? नाही. आता मिळत होता मागे, पण आता जे मागचा महिना गेला ते मागच्या महिन्यापासून मिळत नाही ना. नानाभाऊ पटोलेचा नंबर आहे का? नाही आहे. व्यवस्था कर. हो. तो नंबर दे मला. आणि आता जर फोन होत असेल, आता फोन करू शकते का मला? मी मार्ग सांगतो काय आहे तर. हो. कर मला फोन आता ह्या नंबरवरती 9922044100. बरं, ठीक आहे. नंबर टाक. येते. तिथून कर.
पुढं. ते पण थांबा. डीन कोण आहे त्या हॉस्पिटलच्या? कोण? नंबर आहे ना. 9922041000 या नंबरवरती आता लगेच मला फोन कर. मी मार्ग सांगतो काय करायचं आहे तर. सांगू रे त्यांनी तिला लाव ना, ते नंबर दाब ना. तू मुझे रुपाली रोशन बावणे आला मला तुझा नंबर. ठीक आहे. हा. हा, तर मी जो मार्ग सांगितला समजला? हो. तर तसंच कर आणि मग मला कळव. आणि विधानसभेचे ते परिणय फुके आहेत दादा. विधान परिषदेचे अरे विधान परिषदेचे परिणय फुके आहे का भाऊ? हो. विधानसभेचे नाना भाऊ आहेत. आता हे आता थोडस हे उद्या परवाचं इलेक्शन झालं की मी हा. परिणयशी बोलून घेईन. बरं, एवढं काम करून द्या दादा माझं प्लीज. नाही मी मी तर प्रयत्न करीन. डॉक्टरांचं काम आहे आणि मी तुम्हाला सांगितलं मार्ग काय, त्या मार्ग वापरा तर तेव्हा हा. तसं मदत येते. ठीक आहे. हा. बर. भंडारा जनरल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय. हो. त्या डॉक्टर डीनचं नाव काय? नाव तरी सांगा मला डीनचं. धकाते तिथं मॅडम आहेत धकाते. हो, गडकर होते, आता धकाते मॅडम आहेत. त्यांच्याच हाताखाली सगळं काही आहे. धकाते मॅडम. धकाते मॅडमचा नंबर आहे का? आता तर नाही आहे दादा माझ्याकडे नंबर. सगळ्यांचे पण संपर्क नंबर घे. आता सगळ्यांचे संपर्क नंबर घे, मग पाहू आपण काय करायचं आहे. आणि तुला जो बरं. मार्ग सांगितला त्या मार्गाची तयारी ठेव. हा हा. ठीक आहे ताई? हो हो ठीक आहे दादा. चालेल. ओके.